नमस्कार मंडळी. नमस्कार. या कुठे आलेत तुम्ही आज? आम्ही आलेलो आहोत माहेरी. माहेरी आज आहे वटपौर्णिमा. वाह. सेलिब्रेट करण्यासाठी आलेले आहे आईकडे. तयारी चालू आहे माझी. आज दीदी आणि मी आईकडे आलेलो आहोत. तर तयारी करते मी. ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. परात भरते दोघींचे 2 आमचे. आणि बघ मी घातलेला आहे चुडा, हिरवा चुडा. हा माझ्या लग्नाचा आहे. मी अजून त्या काचेच्या बांगड्या जपून ठेवल्यात आणि कडे. तर हे सगळं ठेवते. हे आमच्या नवऱ्याचे 2 वाण, त्याच्यामध्ये फुल टाकते. आईने सगळं भरून ठेवलं तरी पण मी परत एकदा चेक करते. आणि बघा हा आहे काळे मणी आहेत. काळे मणी. आणि हा आपल्याला गळ्यामध्ये घालायचे आपल्या छोट्या मंगळसूत्रामध्ये. जुनं असं तो काढायचा आणि मग हे घालायचं. तर भाऊंचं आणि तुझं ताट भरून ठेवते, त्याच्यामध्ये फुलं टाकते आणि मग बाकीचे हे सगळे असं तेच तयारी करते. डायरेक्ट सकाळी उठले आणि इकडे आले. मी मेकअप काहीच केला नाही. मी आता थोड्या वेळात रेडी होते. मी साडी वगैरे नेसून पहिले सगळी तयारी करून ठेवते. सो ब्लॉगला पुढे शेवटपर्यंत नक्की बघा कशी साजरी करतो आम्ही वटपौर्णिमा ते. ओके चला, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. फुलं आणलीत मी मोगऱ्याची आमच्या झाडावरची. आणि दोन्ही मुली तयार झालेल्या आहेत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी स्पेशल. हो रेडी. आणि आता आई तयार होत आहे. आईला रेडी करते. मेकअप करायचंय. माझा मेकअप झालेला आहे. फक्त केस बांधायचे. दीदी पूर्णच रेडी आहे. दीदी लवकरच रेडी झाली. खूप लवकर आली आहे. दीदी लवकर आली. ओवीला शाळेमध्ये सोडली आणि ती लगेच आली. मलाच उशीर झाला कारण की प्रीत आला नव्हता कामावरून. प्रीतनी केली डबल नाईट शिफ्ट, त्याच्यामुळे उशीर झाला जरा. आणि आता मुहूर्त पण 11:30 नंतर आहे ना. आता वाजले 12:15 झालेला आहे. म्हणजे आता निवांत तुम्ही जाऊन या. फोटो वगैरे काढायचे, रील वगैरे काढायचे, त्यामुळे सावकाश जाऊ. पण ऑलमोस्ट सगळं झालंय. आता फक्त मेकअप करायचं की झालं रेडी. सगळं वाण वगैरे सगळं खाली भरलेले आहेत. परात सगळे भरलेले आहेत. तर घेऊन जायचे आहे. सगळी तयारी झालेली आहे. आणि आम्ही आज जाणार आहोत डोंगरावर. आमचं खूप जुनं आहे ना माहेरी डोंगरावरती दत्त मंदिर आहे. तिथे वड आहे, खूप जुना आहे तो. तर तिकडे जाणार. तिथे वर्षांपासून तिथे यात्रा भरते. पहिल्या वर्षी तिकडे गेले होते. म्हणजे जी कोण आमच्या गावातले पहिलं लग्न पहिले वरच्या वडाला आम्ही फेऱ्या मारतो असं आहे. तर पहिल्या वर्षी पण मी गेलो. दिदीला तर 15 वर्ष झाली ना लग्नाला. 14 वर्ष पूर्ण झाली. दीदी पण पहिली तिकडे गेलेली. माझं पण झालेलं आहे पहिलं वटपौर्णिमा. तर आज आम्ही दोघी आलेलो आहोत म्हणून दीदी बोलली आपण वडावर वरतीच जाऊया दत्तावर. तिकडे फेऱ्या मारू आपण. निवांत आहे आणि तिकडे मस्त पूर्ण गावं दिसतील तुम्हाला. सो स्टे ट्यून. आता पहिले आईचा मेकअप करते. आईला बसवले. तर मुलीला मेकअपची आवड आहे त्यामुळे ती सगळ्यांना रंगरंगोटी करत असते. काय रंगवा रंगोई. आईने खुर्चीत बसायचं. आईने खुर्चीमध्ये बसायचं. तर मुली मेकअप करतात आईचा असं आहे. फटाफट तयारी करा. येस. कंट्रोल युअर सेल्फ. पोरगी चालली सासरला. गपरे. आई तू लावू. लाव. कोणीतरी एकाने लावा. हा सर्वात कठीण काम असतं नथ घालणे. त्याला एकदम छोटा आहे दीदी. त्याला लागणार नाही. थांब मी बघते. मी लावते ते. वर्षांनी नथ घातली. मला माहितीये आई माझं मिस करते. तिघींनी नथ घालायची. आई या दोघींनी घातली. मला घालायची पण मला रडू येतोय. आम्ही रडलोच ना. दीदी रडून झाली. आता माझी बारी आहे पण ती जातच नाहीये. बघू ना. कंपल्सरी आहे नथ घालणं. माझा हात लावू का? नको. अशीच राहते. अरे नाही पण हे
गुड्डी इकडे मी सांगतो बा, इकडे तुझं पहिले इकडे इकडे जा तू. हे गेली 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 ना गेली. आता छान दिसते परत तिला आडवी करायला लागल. वा वा झाली का बरी मस्त छान दिसते. हा रेडी झालो आता निघालो आम्ही. चला आता तुम्ही रेडी हो. 3 कलर बघू आणि हे बघा आमचे तिघींचे 3 कलर कसे दिसतोय. दीदी लाल, मी आहे मोरपीची का बोलते जांभळा कलर आहे, पर्पल टाईप सारखा आहे आणि आई आहे गुलाबी. ही लग्नाची साडी आहे माझ्या, ही सुद्धा लग्नाची साडी आहे आणि ही माझी धाकटी साडी बोलू ना दीदी. हा ही धाकटी साडी आहे माझी लग्नाची. चला पिन गजरा नवऱ्याने घातलाय माझ्या, खूप सुंदर दिसतोय. या दिवशी नवऱ्यानेच गजरा घालायला पाहिजे, आपल्याला आनंद होतो. त्याला बोलू कसा पण लाव, तू लाव पण तूच लावायचा आहे गजरा. तर त्यानेच लावलेला आहे गजरा. ठीक आहे चालते, पण छान लावला. ऍडजस्ट करून लावलाय. दीदी चढली वरती, मला चढायचं आहे. चला हातामध्ये आहे परात आणि चालतोय. बाबू पण येतोय सोबत. हे दीदी थांब ग, दीदी एकदम दम लागला. ती बसली. हा दम लागला ग. हे बघ 4 नाही पायऱ्या चढलो तेव्हाच. अजून जायचंय वरती. थांब मग मला साडीने चालताना येते हळूहळू. थांबा आम्ही चालतोय. इथेच आमचा मेकअप गेला असं वाटतं, एवढं ऊन आहे काय ग. हा आम्हाला डोंगरावर जायचं आहे. टेकडी आहे छोटीशी, तिकडे जायचं आहे. केस मी अशीच ठेवलीत सुट्टी, कारण की म्हणजे समोरून थोडी केस माझी विरळ आहेत. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते मी. म्हणून कधी बघा बाहेर जायचं तर मी केस मोकळी ठेवते. याचं कारण हे आहे की समोरून छोटं थोडं स्किन दिसते. आता आहे परात घेतलंय, आईला प्रीतनी सोडली वरती. आम्ही दोघी चालतोय हळूहळू. चला. आणि आपण पोचलेला आहोत टेकडीवरती. आई जाऊन पहिलेच बसलेली आहे आणि हे आहे ते वडाचं झाड. चला चाललो. एवढंसं चढत आले बघा उंचावर. हां चलो. आई आरामात मस्त बसले.
चला झालेली आहे आमची पूजा. वाण वगैरे दिलेलं आहे आम्ही तिथेच. आता फक्त एक नवऱ्याचं राहिलेला आहे, तो तर घरी गेल्यानंतर आम्ही देणार. बरं तो आला, फोटो वगैरे काढले आमचे. आणि गडबड अशीच झाली की आम्ही जिथे वरती गेलो होतो ना तिथे त्या वडाच्या झाडाला पिंपळाचं झाड सुद्धा होतं है ना. त्याच्यामुळे आपण कसं वडाच्या झाडाला फेरी मारतो, पिंपळाच्या झाडाला नाही मारत. तर ती एकात एक फांदी गुंतलेली आहे. तर बाकी सगळीजण त्याला फेऱ्या मारत होते. आई बोली नको, आपण खाली जाऊया आणि दुसऱ्या वडाला फेरी मारू. म्हणून आम्ही खाली आलो आणि दुसऱ्या वडाला फेऱ्या मारल्या. का पिंपळाच्या झाडाला आपण नाही मारत जास्त असं है ना. तर मग आमचा छान झालं आणि कोणच नव्हतं, गर्दी नव्हती. मेन म्हणजे काय एवढे आम्ही वरती चढलो आणि गर्दी सुद्धा होती. पण नंतर आम्ही झाडाच्या फांद्या बघितल्या, अरे पिंपळाचं झाड आहे त्याच्यामध्ये, म्हणून आम्ही कॅन्सल केलं आणि आम्ही खाली आलो. तर खाली पण गर्दी नव्हती, आम्हीच पहिले गेलो होतो आणि मस्त पूजा वगैरे झाली. आता गर्दी वाढली मात्र. जरा पूजन झालेलं आहे. आता जरा दीदी बोलते, आत्ता बोलते आपल्याला शो आले बोलते, का आपल्या कपाळाला हळद कुंकू लागलेलं आहे. मग अशा आम्ही एवढं मेकअप वगैरे करून गेलो, पण आत्ता आमचं कपाळ बघू शकतंय कसं झालेलं आहे. प्रीतला 2 वेळा बोलवलं आईला परत घ्यायला, कारण की तेवढ्यावरती चढले आणि परत तिला खाली न्यायचं होतं. पण बरं झालं, पूजा आमची निवांत झाली. चला तर घरी पाण्याचे तहान लागले, पाणी पिऊया आता घरी जाऊन, का ऊन लागतोय. चिवडा खाते मी, कारण की भूक पण लागलेली आहे, पण जेवायचं नाही, आमचा उपवास आहे. पाणी पिलं आता पोट भरून, कारण का ऊन लागलं त्याच्यामुळे मस्त पाणी पिलं. आणि आता भूक लागली म्हणून आईने आणलेला आहे उपवासाचा चिवडा, तर ते खाते मी. बटाट्याचा चिवडाच आहे ना, उपवासाचा असतो तो. तिघींचा उपवास आहे, पण माझ्या नवऱ्याने सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीये अजून. क्या बात, नवऱ्याचा सुद्धा उपवास आहे. आणि आता साडी सोडली नाही, कारण की प्रीतची पण ओवाळणी करायची आहे. कारण की एक वाहन असतो तो नवऱ्याचं असतं. तुमच्याकडे असं असतं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटचं जे वाहन असतं ते नवऱ्याचं असतं असं आहे. आणि मग ते वाहनामध्ये जे काही फळं वगैरे असतं ते आपण दोघांनी खायची, असं आहे आमच्याकडे. तुमच्याकडे कसं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडंसं मला मेकअप करावा लागेल, फोटो पण काढायचंय, टचअप करायचं आहे. आता बसले पंख्याखाली, गरमा होतोय. आणि हे आहे आता पप्पांचं वाण. पहिले आई पप्पांचं पूजन करते, आरती करते. दीदी इकडे वाण सगळे रेडी करून ठेवते. भाऊ पण येतील आता आणि प्रीतचा सुद्धा आहे. आणि आईला थोडे वाटायचे आहेत, द्यायचे आहेत. रेडी आई, ओलं करू म्हणजे पाण्याचं घे, तेलाचं नको, मग ते चिकटतं. हे कुंकू लावते नाही, असे तांदूळ लावते. हा ठीक आहे, तेलाचं चिकटतं ना. ओके. दे ना नॅचरल फूड. हा बस घ्या पप्पा.